करतेस का डान्स? हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आम्ही जात आहेत फिरायला. तर ते कुठे, तर पुण्यामधलं जे कासारसाई डॅम आहे तिथे जात आहोत. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप आभाळ आलेला आहे आणि भीती पण वाटत आहे की पाऊस येतो का काय, आणि तेच झालेलं आहे ज्याची भीती वाटत होती कारण पाऊस चालू झालेला आहे. तर आम्ही दोघेही पावसाने भिजलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सगळा रस्ता वगैरे ओले झालेला आहे. तर बघा अर्ध्या वाजतामध्येच पाऊस चालू झालेला आहे. तर पहिला येऊन गेलेला आहे. आम्ही भिजायला पहिला आहे पावसाळ्यामध्ये. पहिल्यांदा आम्ही भिजायला पहिल्या पावसामध्ये बघा बाहेर निघालात आणि पाऊस चालू झालेला आहे. आमच्या दोघांना पण सुट्टी होती त्यासाठी आम्ही वेळात वेळ काढून निघालेलो होतं. आभाळ आलं होतं, असं वाटत होतं पाऊस येईल का काय, पण ते खरंच पाऊस आला. आणि त्यासाठी आम्ही मोबाईलसाठी कॅरी बॅग पण घेतल्या होत्या मोबाईल भिजू नये म्हणून. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पाऊस कंटिन्यू चालूच आहे. आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये गेलं कीच पाऊस चालू झालेला आहे आणि हे तर पूर्ण भिजलेले आहेत. पाहू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण शर्ट त्यांचं भिजून गेलेलं आहे. तर तरी आम्ही गाडी थांबवली नाही, असंच कंटिन्यू निघालेलो आहोत आम्ही. कासारसाई डॅमला जाऊन थांबाव आणि मस्त पण वाटत आहे पावसात भिजायला, खूप छान. फक्त आता जास्त पाऊस वाढू नाही, पाऊस थांबावा अशी इच्छा आहे कारण वेळात वेळ काढून आलेला असता आणि असंच मदत काहीतरी. तर मी तर खूप एन्जॉय करत आहे गाडीवर बसून, तुम्ही पाहू शकताय. आणि आहोंच्या तर गॉगलमध्ये पावसाचे थेंबसुद्धा दिसत आहेत, पाऊस येत आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तर चला निसर्गरम्य वातावरणाचा मस्तपैकी आनंद घेऊया. तर तुम्ही पण घ्या आमच्यासोबत. तर पाहू शकता कसं हिरवेगार झाडं दिसत आहेत. ती आहेत आंब्याची झाडं. तर पाहू शकता आंबे किती लागलेले आहेत आणि हे तर झाड बघा तुम्ही कितीच छान वाटत आहे. एकदम भारी लाल लाल फुलं लागलेले आहेत. तर आम्ही कासारसाईच्या डॅमच्या रस्त्याला आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकताय डोंगर वगैरे कसे दिसत आहेत. आणि ही आहे ऑस्करवाडीची मिसळ, जे की खूप फेमस आहे आणि ती आम्ही खाल्लेली पण आहे आता. तर म्हणलं खाऊन जावं डॅमला. तर खूप छान टेस्ट लागलेला आहे आणि मस्त थंडी थंडीमध्ये खायला खूप भारी वाटलं गरम गरम. आणि पाहू शकता हे कसा कच्चा रस्ता आहे, एकदम गावाकडलीच आठवण आली मला. तर एकदम भारी गावाकडलं दृश्य दिसायला इकडं हे का असले रस्ते बघून. डॅमला आलेला होती आहे. पाणी कसं दिसत आहे बघा, पाहू शकता व्हिडिओमध्ये. मी तर पहिल्यांदा ओळखलंच नाही, मला पांढरी भिंत दिसली. पाऊस पण पडलेला आहे जस्ट. आमच्या ठिकाणला पोचलेला आहोत. इकडं पाहू शकताय आपलं ठिकाण बघण्यासाठी दुसरे पण खूप सारे लोक आलेले आहेत. यस, माळ वगैरे. कासारसाई डॅमला एक गेट आहे जिथून एंट्री करायच्या टायमिंगला टू व्हीलरला 30 रुपये घेतात आणि जर 4 व्हीलर असेल तर 50 रुपये घेतात. तर हे आहे इथं पाहू शकता लोक कसे आहेत. तर ते आम्ही परत यायच्या टायमाला बघणार आहोत. तर इकडं हॉटेल वगैरे पण आहेत जे आपल्याला डॅम वगैरे बघणं झाल्यानंतर आपल्याला खाण्यापिण्याची पण इथे सोय आहे. तर पाहू शकता आम्ही तर जात आहेत सरळ कासारसाई डॅम बघायला. तर बघा आमचं किती बॅड लक आहे. कासारसाई डॅमला आलेलो आहोत आणि इथं आहे बोटिंगनं हे करतात आपल्याला, पण आज बोटिंग बंद आहे. तर पाहू शकताय चालू करायला पाहिजे ना काय करावं, आधीच एवढा पाऊस वगैरे. पाहू शकता तुम्ही इथला नजारा किती छान आहे. तर वरून पाऊस पडलेला त्यामुळे खूपच जास्त वातावरण झालेलं आहे, एकदम भारी नंबर 1. तर गाडीवर येत असताना तुम्ही तर पाहिलंच व्हिडिओमध्ये पाऊस वगैरे चालू होता आणि पूर्ण होलिया बिघडून गेला होता. तर त्यासाठी थोडंसं इथं आल्यानंतर थोडंसं फ्रेश झालात आणि नंतर आमची एंट्री होत आहे डॅमला. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर आम्ही एवढ्या पावसात वगैरे एवढे संकट पार करून इथं आलो होतात बघण्यासाठी लोकेशन. तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये लोकेशन दिसतच असेल. खूप छान असं वातावरण झालेलं आहे कारण इथं पाऊस जस्ट आताच येऊन गेलेला आहे आणि थेंब पण चालू आहे. तर आता इथं आहे बोटिंगसाठी, पण बोटिंग आज बंद आहे. तर सो ते आमचं बॅड लक.
मला वाटतं चालू व्हायला पाहिजे, कारण थोडीशी शेअर करून आलं म्हणजे भारी वाटतं का नाही. वेळात वेळ काढून आलं असं झालं, काही करावं. डोंगरामध्ये दिसायला आजूबाजूला सगळे डोंगर आणि पाणी दिसत आहे आणि बोटी, आणि त्यामध्ये आमचा हसी मजाक चालू होतं. तर पहा व्हिडिओमध्ये पाण्याचं नजारा. बोल मग करतेस का डान्स? तर खूप छान असे आम्ही फोटो काढून घेतलेले आहेत एवढ्या वेळेत. आणि आता सूर्य पण निघालेला आहे, आभाळामुळे ते झाकला होता. तर आता 5:30 वाजलेले आहेत. बोटिंग बंद होती, ते सूर्य निघाल्यामुळं आता बोटिंग पण चालू झालेली आहे. तर बघतात आम्ही काय होते काय नाही. आणि एवढे भारी फोटो निघाले नाहीत ना, खूपच छान आणि एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटत आहे. खूप भारी, एकदम फ्रेश काहीतरी. तर तुम्ही पण असंच कुठंतरी जात जा कपलनं, हजबंड वाईफनं, आणि मस्त बघी तुमच्यामधलं पण प्रेम वाढवा. हे पाहू शकता तुम्हाला बोट दिसत आहे, बोटिंग चालू झालेली आहे. असं आम्हाला पण जायचं आहे. इकडे बघा अशी एवढी लाईन वेटिंग वर आहे. पाहिलंच आमची कशी फजिती झालेली आहे. तर पाऊस चालू होता, लिटरली पाऊस चालू झाला होता. आम्हाला असं वाटत होतं की काय नाही प्लॅन काय नाही, म्हणजे बोर झाला होता ॲक्झॅक्टली खरं. आणि आता इथं आल्यानंतर एवढा मूड फ्रेश झालेला आहे, एवढं भारी बघून. आणि फोटो तर एवढे छान निघत आहेत की भलतेच, आणि एवढं भारी वाटत आहे ना, खरंच मला खूप जास्त आहे. एवढं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटत आहे. तर तुम्ही पण नक्की नाही डॅमला एक वेळेस भेट द्या आणि मस्त नक्की एन्जॉय करा. मी तर खूप जास्त एन्जॉय केलं. आमच्या दोघांनी ना आम्हाला असं प्रॉब्लेम काय व्हायला, आमच्या दोघांचे फोटो आणि ते काढायला ट्रायपॉड आणला असतं, आमचं टेन्शन म्हटलं असतं. पण आता ट्रायपॉड नाही, त्याच्यामुळे कसं दुसऱ्यांना मोबाईल देऊन थोडेसे फोटो काढलेले आहेत. पण आणखी इच्छा होती जास्त फोटो काढण्याची, पण कसं दुसऱ्याला त्रास देऊ वाटत आहे. छान आहे. मस्त फोटो वगैरे काढणं झाल्यानंतर आम्ही बसलात पाण्याच्या किनारी आणि मस्त निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होतात. आणि एकमेकांशी खूप गप्पा मारल्या, खूप छान असं बोललात. आणि खरंच आपल्या दररोजच्या दगदगीच्या जीवनातून असाही थोडासा निवांत वेळ, जे की एकमेकांशी बोलून असा आपला स्ट्रेस रिलीज होतो आणि एक वेगळीच हॅपी लाईफ आपल्याला जगायला मिळते. आणि खूप छान मला तिथं वाटत होतं, एवढी भारी फिलिंग येत होती, एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटलेलं आहे. तर पाहू शकता एवढ्यामध्ये आम्ही खूप गप्पा मारलेले आहेत आणि खूप निरीक्षण पण केलेलं आहे वातावरणाचं, आणि कोण काय करत आहे हे देखील बघितलेलं आहे. स्वतःशी एकमेकांशी खूप आम्ही बोललेलं आहेत. मी तर ह्यांच्यासोबतचा टाईम चोरून घेण्याचा प्रयत्न करते आणि मला जे वाटते जे टाईम भेटला त्याच्यामध्ये खूप जगून घ्यावं, जेवढं होईल तेवढं जगून घ्यावं. आणि खूप आनंद घेते मी अशा टायमिंगचा. तर तुम्ही पाहू शकता एवढ्यामध्ये तुम्ही पण तुमच्या पार्टनरसोबत असा टाईम स्पेंड करा. यही चाहे तेरा और मेरा हो जाए मुकम्मल. तर आता आमचे फोटो वगैरे पूर्ण काढले झाले आहेत आणि पाण्यामध्ये पण खूप एन्जॉय केलेला आहे जाऊन. तर आता काय करतात, रील्स शूट करतात. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा.
एन्जॉय करून इथं बसलेले आहोत. तर मी इथे आता मला ब्लॉगचा एंड करायचा होता आणि इथं खूप सारे माणसं होते. त्यांच्या देखता मला कसं बोलावं तेच कळत नव्हतं म्हणून मी लाजत होते. मी त्यांना म्हणत होते ह्यांना जाऊ द्या नंतर मी एंड करते. तर ते म्हणू लागले आता लगेच म्हणून माझी मजा होऊ लागली. तर आपल्या ब्लॉगचा इथंच एंड करूया. आणि खूप धमाल केली, मजा आली आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. पाऊस पण आला होता, पहिला पाऊस आहे पावसाळ्याच्या ह्या 2024चा. तर अगदी मन प्रसन्न झालेलं आहे. तुम्ही बाकीचा व्ह्यू पण पाहू शकता. इथला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. आणि त्यासाठीच म्हणलं आपल्या आता आम्ही घरी निघालेले आहेत. 6:45 वाजलेले आहेत आता. तर घरी निघालो तर चला म्हणलं आपल्या ब्लॉगचा इथंच एंड करूया. तर आता 6:45 वाजलेले आहेत, अंधार पण होत आहे. तर चला म्हणलं आपण घरी निघूया. तर भेटू आपण अशा ठिकाणी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बॅग दाव घेतलेली गोल फिरून. चक्रामध्ये चला बघा पार्किंग घेऊ आता. आपली गाडी कुठे आहे आता? बाबा गाडी बसते अडकून आपली काय की बहुतेक चालूच आहे शूटिंग हो माय. गाडी 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 चल पुढे तू. आयला फक्त गाडी काढता येते का? राज सर पल्लू गाडी काढता येते का? निघत येतो. नामुमकिन नाही. तर आम्ही जात आहोत घरी जायची इच्छा तर होत नव्हती, पण आभाळ पण खूप आलं होतं आणि अंधार झाला होता, त्यासाठी आम्ही निघालो. बाय बाय कासरसाई डॅम. खूप मजा आलेली आहे आम्हाला इथं. तर आम्ही जात आहेत घर. तर हे ते ठिकाण आहे जे स्टार्टिंगला व्हिडिओच्या तुम्ही बघितलं होतं. हे लव वगैरे इथे ठेवलेले आहेत असं बाकडे. इथं लांबून खूप छान दिसतं इथून ते दृश्य पाण्याचं. तर पाहू शकता आम्ही जाता जाता इथं आला थोडेसे फोटो वगैरे काढले आणि खूप छान असं वाटलेलं आहे. तर चला आम्ही पाठीमागं हॉटेल आहे पाहू शकता तुम्ही. तर चला आम्ही आता जातात घरी. तर हे इथले क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहेत. जाताना पाऊस होता तर जाऊच तर अंदाज झालेला आहे आम्हाला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय इथवर याच्या टायमिंग पुस्तक किती अंधार झालेला आहे. तर आम्ही उजेड होता तेव्हाच निघालो होतात. तर मस्त असंच गप्पा मारत वगैरे निघालात आणि अचानकच अर्ध्या वाटामध्ये खूप वारं चालू झालेलं आहे. खूप मोठं म्हणजे वाटूळ वगैरे येत होत्या. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये ह्यांनी थोडी गाडी थांबवली. माझ्या चित्राचे हात बघा कसे झाले. गाडी सोडून सुंदर हात पडला माझी. लाल झालाय बाई. तरी ते थांबलेले असताना अचानकच पावसाचे थेंब जाणवले. त्यासाठी आम्ही लवकर निघालात आपापल्या ठिकाणला जावं म्हणलं. तरी तर पाहू शकता खूप पाऊस आलेला आहे. आम्ही थोडे भिजलेले पण आहेत. आणि इथंच आम्ही हॉटेलमध्ये आलेले आहे जे की सगळी लाईट गेलेली आहे. घरची पण लाईट नव्हती, सगळीकडेच लाईट गेलेली आहे पूर्ण. हॉटेलमधली पण त्यांनी ते चार्जिंगवरले बल्ब लावलेले बहुतेक. आणि मग नंतर आम्ही इथं जेवण वगैरे केले आणि नंतर आम्ही घरी जाऊन डायरेक्ट म्हणलं आता आरामच करायचे, खूप थकलेलं पण आहोत. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये राईस प्लेट घेतलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.